एका व्हॉट्सअप कमेंटमधून सुरू झालेला वाद आणि त्याचा शेवट झाला एका तरुणाच्या निर्घृण हत्येत. कोल्हापूर जिल्ह्यातलं जयसिंगपूर शहर या शहरात साहिल झाकीर काझे हा 29 वर्षाचा तरुण कुटुंबियांसोबत राहत होता. कुटुंबाचा आधार असलेला साहिल पत्नी, 2 लहान मुलं आणि आईसोबत भाड्याच्या घरात वास्तव्यास होता. चिकन 65चा गाडा चालवत तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र गाडीच्या कर्जाच्या हप्त्यांवरून काही व्यक्तींशी सुरू झालेला वाद आणि व्हॉट्सअपवरील एका कमेंटनं परिस्थिती चिघळली. जयसिंगपुरामध्येच राहणारा आरोपी राजू कांबळे यांनी साहिलला सारे पाटील मैदानावर बोलवून घेतलं आणि तिथं चाकूने भोगसून त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान साहिलच्या हत्येवेळी त्याच्यासोबत असणारा प्रत्यक्षदर्शी सांगतोय, मी मार्केटमध्ये साहिल आणि मी दोघं थांबलो होतो. त्यानंतर साहिलने कॉल केला होता राजूला की असाच बाबा कास्ट टिकट टाकतोस तू म्हणून. त्यानं काय म्हणलं, आम्हाला मैदानावर ये, तिथं चर्चा करू. तिथं गेल्यानंतर त्यानं डायरेक्ट चाकू घेऊन डायरेक्ट छातीवर मारला साहिलच्या. साहिल खाली पडला. मग त्याचा एकट्याचा हात नाही आहे साहेब. तर पोलिसांनी काही तासात आरोपीला अटक केली. या घटनेनंतर साहिलच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेत. या खुनामागे फक्त एकच आरोपी नाही, मुख्य सूत्रधार वेगळाच आहे असा दावा कुटुंबियांनी केलाय. इतकंच नाही तर पोलीस तपासातही कसूर होत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. आणि तिला त्या दुसऱ्या माणसाला तो इथे पुढं आणलाय तो, खरं मेन तो आहे. आणि आम्ही कचेरीमध्ये सारखं 7 दिवस झालं चाललोय आम्ही, खरं आम्हालाच तिने दादागिरी करायला. तुम्ही पुरावा आणा. मग पोलीस ओके काय करताय. एका गावात एका गल्लीत 3 खुनं झाली. 10 महिन्यात 3 झाले. काय तिने घेणं झालं काय. आणि ह्या 2 पोरासनी माझा धोका आहे. आपल्या मयत मुलाला न्याय मिळावा म्हणून साहिलच्या आईची भावनिक साथ. मुलासाठी माझ्या पोळी कावरी झालोय मी. जेवण नाही काय नाही असं माझ्या मुलाच नाही घेऊन फिरालोय मी. आणि पोलीस खातं वाटत हे करण झाले. गेल्यावर काल बी गेले धमकी द्यायला ते पोलीस. पुरावा नाही, पुरावा आल्यावर आम्ही कोर्टात हजर करतो तेव्हा या म्हणतो. हे न्याय आहे का काय आहे. मग तर माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी पत्नीने केली आहे. 2 लहान मुलांचं संगोपन आता कसं करायचं हा प्रश्नही तिनं उपस्थित केलाय. मुलासनी न्याय मिळावा बघा. पोरग्याला माझ्या न्याय मिळावा. काय तिला सजा मिळून दे, त्याला फाशी द्या. फाशीची सजा व्हायलाच पाहिजे त्याला. एवढंच पाहिजे आम्हासनी, बाकीचं काय नको. त्याला फक्त फाशीची सजा द्या. अशी बागवानला फाशीची सजा व्हायलाच पाहिजे. कसल्याही परिस्थितीत व्हायलाच पाहिजे फाशीची सजा त्याला. महिना झाला तो धमकी देत होता माझ्या नवऱ्याला. महिनाभर धमकी देत होता तो माझ्या नवऱ्याला. तू नुसता बाहेर पड, तुला दाखवतो. तू नुसता बाहेर पड, मी तुला दाखवतो. दुसऱ्या माणसाला सांगून त्याने वार करायला लावल्यात. असं म्हणजे गोड बोलून माझ्या नवऱ्याला तिने बोलवून घेतल्यात. तिने जेवत्याच्या ताटावरून गोड बोलून माझा नवरा काय म्हटलं, मच्छी मार्केटमध्ये ये. तिने तसं नाही बोलली. तू सारे पाटीलच्या रोडवरनं ये असं बोलून त्याला गंडवून त्याला त्याच्या हान मार करून त्याला असं मारून टाकलेलं आहे. तडपडून मेला तिथंच. दरम्यान या प्रकरणी पीडित कुटुंबीय पोलीस अधीक्षकांना भेटलं. प्रकरणाचा तपास इतर अधिकाऱ्यांकडे देण्याची मागणी केली आहे. म्हणून न्याय मिळण्यासाठी आम्ही इथं आलोय. तिथं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ना तिथं आमचं काय दाद येणार. जरा काहीतरी 4 शब्द बोललो का नाही ते पोलीस लोक आमच्या अंगावर यायल्यात. काय दाद पण करण्यात काय पण करण्यात. आता या खून प्रकरणात पुढं काय होतं हे पाहावं लागणार आहे.